नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्ही सगळ्यांचं भरभरून स्वागत. आज आपण आंब्यापासून बनवला जाणारा मेथांबा बघणार आहोत. पावसाळ्यात काय होतं की हापूस आंबे किंवा पायरी, मानकुड हे आंबे आपण जर काढून पिकत घातले तर ते शक्यतो चांगले पिकत नाहीत. मग अशा वेळेला आंबे ते खराब होऊन जातात. असे आंबे खराब होण्यापेक्षा आपण याचा वापर मेथांबा किंवा पन्ह, मुरांबा हे करण्यासाठी करू शकतो. इथे मी पायरीचे आंबे घेतलेले आहेत. हे आंबे मी स्वच्छ धुवून घेऊन एका कापडाने पुसून घेतले आणि नंतर ते तासून असे बारीक बारीक कट करून घेतले. इथे मी एकूण 5 आंबे घेतले होते. 3 आंबे मी बारीक कट करून घेतले आणि 2 आंबे असे किसून घेतले. थोडे आंबे किसून घातले की आपला मेथांबा थोडा दाटसर व्हायला मदत होते. आता इथे मी 3 वाट्या फोडी घेतल्या आणि 1 वाटी किसलेला किस घेतला आहे. इथे मी एका कढईमध्ये आपण जो 1 वाटी किस घेतला होता तो किस घातला आणि 3 वाट्या आंब्याच्या फोडी घातल्या. आंब्याचा किस आणि फोडी मिळून जेवढ्या वाट्या होतील तितक्याच वाट्या आपल्याला गूळ घालायचा आहे. गूळ इथे कमी वापरायचा नाही आहे, कारण गूळ जर कमी झाला तर हा मेथांबा आपला वर्षभर टिकणार नाही. त्याला थोड्या दिवसांनी बुरशी येऊ शकते. गूळ आणि फोडी एकत्र करून गॅसवर ठेवल्यानंतर मध्यम आचेवर हे ढवळत राहायचं आहे. 5 मिनिटांनंतर हा गूळ या फोडीमध्ये विरघळलेला आहे. आपण हा मेथांबा मध्यम आचेवर असाच ढवळत राहणार आहे. इथे तुम्ही बाजारात जे तोतापुरी आंबे मिळतात त्याचाही वापर करू शकता. हा मेथांबा तुम्हाला वर्षभर खाण्यासाठी वापरता येतो. हा मेथांबा करण्यासाठी स्टीलच्या भांड्याचा किंवा स्टीलच्या कढईचा वापर करा. आंबट पदार्थ कधीही ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये करायचे नसतात, कारण आपण हे पदार्थ ज्यावेळेला शिजवतो त्यावेळेला ॲल्युमिनियम हा धातू आपल्या पदार्थामध्ये उतरतो आणि तो आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतो. इथे मी एका भांड्यामध्ये अर्धा चमचा मेथी घालून घेतली आणि 1.5 चमचा मोहरी घालून हे दोन्हीही मी मंद आचेवर परतून घेतलं. थोडंसं भाजल्यानंतर मी हे एका वाटीमध्ये काढून मिक्सरला जाडसर वाटून घेतलं. यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर आणि मेथी मोहरीचं जे जाडसर वाटून घेतलं होतं ते घालून घेतलं आणि 1 चमचा सैंधव मीठ घालून हे सगळं मी मिश्रण ढवळून घेतलं. आपल्याला हा मेथांबा मध्यम आचेवरच ढवळत राहायचा आहे. या गुळाचा पाक जाडसर होईपर्यंत आपल्याला हा ढवळत राहायचा आहे. आपल्याला वर्षभर कच्ची कैरी किंवा आंबा हे मिळू शकत नाही, त्यामुळे अशा कैरींच्या किंवा आंब्याच्या दिवसात आपण हे असे पदार्थ करून स्टोअर करायचे असतात. हा मेथांबा मध्यम गॅसवर ठेवला तर तयार व्हायला अर्धा तास पुरेसा असतो. मेथांबा तयार झाला हे कसं ओळखायचं, तर याचा जो पाक असतो बोटावर घेऊन त्याची जर तार धरली तर हा आपला मेथांबा तयार झाला असं आपण समजायचं. थंड झाल्यानंतर तो आणखी दाटसर होतो. इथे आपला मेथांबा तयार झालेला आहे. हा मेथांबा थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. असा हा आंबट गोड तिखट असा मेथांबा तुम्ही नक्की करून बघा. तुम्हालाही ही रेसिपी नक्की आवडेल.